नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारे प्राकृतिक घटक बघितले होते. आज आपण लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारे मानवी घटक म्हणजे या लोकसंख्या वाढीसाठी मानवसुद्धा कारणीभूत आहे त्या संबंधित काही घटक आहेत. पहिला घटक आहे शेती. शेती हा जवळजवळ भारतातील 70% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी सिंचन व खतांची सुविधा मोठ्या प्रमाणात आहे तिथं शेतीचं उत्पादन वाढलेलं दिसून येतं आपल्याला. त्याचबरोबर शेतीचे प्रकार, पीक घेण्याची पद्धत, लागवड करण्याची पद्धत अशा वेगवेगळ्या घटकावर सुद्धा शेती अवलंबून असते. म्हणजेच शेती ज्या ज्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते आणि तिथं उत्पन्न मोठ्या प्रमाणात निघतं तिथं लोकसंख्या वाढ मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते. त्यानंतर दुसरा घटक आहे खाणकाम. खाण म्हणजे माहिती आहे आपल्याला, दगडाची खाण असेल, कोळशाची खाण असेल किंवा दगडी कोळशाची खाण असेल, अशा खाणकाम ज्या प्रदेशात चालतो त्या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात केंद्रित झालेली दिसून येते. खाणीमध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता असते. त्या खाणीच्या आसपासच त्यांची वस्ती तयार होते. उदाहरणार्थ झांबियातील कटंगा तांबे खनिज पट्टा व भारतातील छोटा नागपूरचे पठारी प्रदेश, याशिवाय पश्चिम युरोप, चीनमधील मान्चुरिया प्रांत, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपलेशियन पर्वतीय प्रदेशातील लोह व दगडी कोळशाचे प्रदेश, या प्रदेशामध्ये खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो, म्हणून तिथं लोकवस्ती मोठ्या प्रमाणात होते. पुढचं गोष्ट बघा, दुसरं उदाहरण दिलेलं आहे ऑस्ट्रेलियातील वाळवंटे प्रदेशातील सोन्याच्या खाणीचा प्रदेश, नैऋत्य आशियातील वाळवंटात असलेले खनिज तेल उत्पादक देश, यामध्ये सुद्धा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आढळते. आता पान नंबर 6 वरती एक सॅटेलाईटवरनं घेतलेले चित्र दिलेलं आहे आपल्याला, फोटो. एक 2005 साली घेतलेला आहे आणि एक 2019 साली घेतलेला आहे. या प्रदेशाचे नाव आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव बुद्रुक. त्यालाच आपण मराठीत उपग्रहीय प्रतिमा असे म्हणतो. या 14 वर्षामध्ये किती बदल झालेला आहे हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. 2005 साली आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी लोकवस्ती खूप कमी होती. 14 वर्षामध्ये हळूहळू त्यामध्ये लोकसंख्येची वाढ झाली. त्यानुसार वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी घरांची संख्या वाढलेली आहे बघा. 2019 उपग्रह प्रतिमा पाहिले असता तिथं लोकवस्ती वाढलेली आहेच, त्याचबरोबर उंच इमारतीची संख्यासुद्धा वाढलेली आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे वाहतूक. ज्या ज्या ठिकाणी वाहतुकीची सुविधा आहे, वाहतुकीचे मार्गांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत, त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त केंद्रित झालेली दिसून येते. उदाहरणार्थ भारतातील मुंबई, पुणे, नागपूर, बेंगलोर, चेन्नई, कोलकाता असे शहरांचा यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर सागरी वाहतुकीमुळे आता सध्या सर्व समुद्रकिनारे ज्या ज्या देशाला मिळाले आहे त्या देशाचा विकास होत असलेला दिसून होतो. उदाहरणार्थ सुएझ कालव्याच्या बांधकामामुळे कच्च्या मालाची आणि उत्पादित वस्तूंची देवाणघेवाण किफायतशीर झाली. म्हणजे सुएझ कालवा यामुळे झालेला फायदा. त्यानंतर सागरी वाहतुकीमुळे सुद्धा किनारी प्रदेशात लोकसंख्या एकवटलेली दिसून येते. भारतातील पूर्व आणि पश्चिमी किनारी प्रदेश तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या पूर्व आणि पश्चिम किनारी प्रदेश यांची उदाहरणेसुद्धा या ठिकाणी देता येतील. चौथा घटक आहे नागरीकरण.
नागरीकरण म्हणजे ग्रामीण वातावरणाचे हळूहळू शहरी वातावरणात रूपांतरण होणे. म्हणजे एखाद्या खेडेगावाचे काही वर्षांमध्ये हळूहळू का होईना शहरामध्ये रूपांतर होणे. माणसाला जगण्यासाठी जे काही अत्यावश्यक सुविधा आवश्यक असतात त्यांची त्यामध्ये वाढ होते. वाहतूक, व्यापार, इतर सेवा, त्याचबरोबर रोजगाराच्या संधी, चांगली वाहतूक व्यवस्था, शिक्षण व आरोग्याच्या दर्जेदार सोयी यामुळे सुद्धा लोकसंख्येची वाढ झालेली दिसून येते. उदाहरणार्थ बृहन्मुंबई, मुंबईपासून थोडासा वेगळा भाग बृहन्मुंबई. 5वा घटक आहे राजकीय घटक व शासकीय धोरणे. म्हणजे लोकसंख्या वाढीला काही राजकीय घटकसुद्धा कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ सायबेरिया या अतिविषम हवामानाच्या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना शासनाने विशेष भत्ते, इतर जीवनावश्यक सुविधा देऊ केल्याने रशियाच्या या भागात आता लोकसंख्येचे स्थलांतर होताना दिसतात. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी आहे त्या प्रदेशात इतर भागातील लोक येऊन राहावेत म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले जातं, काही सोयीसुविधा दिल्या जातात. त्यानंतर जपानच्या एका शहरामध्ये, त्याचं नाव आहे टोकियो. या टोकियो शहरामध्ये जपानची एकूण जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी 75% लोकसंख्या या टोकियो शहरात राहते. म्हणून चीनच्या देशाला त्या टोकियो शहरातली लोकसंख्या कमी करावी लागते. त्यासाठी टोकियो शहर सोडून जावे म्हणून लोकांना पैशाच्या स्वरूपात आमिष दाखवले जात आहे. 2 वेगवेगळं उदाहरण दिलेलं आहे. एक सायबेरियाचं दिलेलं आहे, जे लोक इथं येऊन राहावे म्हणून आमिष दाखवले जाते. तर चीनमधल्या टोकियोमध्ये बाहेर म्हणजे त्या ठिकाणची लोकसंख्या कमी व्हावी म्हणून तो प्रदेश सोडून जावे म्हणून लोकांना आमिष दाखवले जाते. असे 2 उदाहरण दिलेले आहेत. वरील घटकाशिवाय प्रदेशाचे समुद्रकिनाऱ्यापासून अंतर, सुगमता, नैसर्गिक बंदरे, ऊर्जा स्रोत, जलवाहतुकीस उपयुक्त नद्या, कालवे, सांस्कृतिक घटक, स्थलांतर, आर्थिक क्रिया, तंत्रज्ञान हे घटकसुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आहेत. पुढचा महत्त्वाचा घटक आहे लोकसंख्या वाढ. त्याच्यामध्ये विस्फोट एक आहे. विस्फोट याचा अर्थ लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणे. जसं एखाद्या ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर किती हानी होते ती त्या प्रमाणात लोकसंख्या भयानक वाढते, त्याला आपण विस्फोट म्हणतो. याच्यामध्ये 2 घटक आहेत, ढोबळ जन्मदर, ढोबळ मृत्यूदर. हे बघा, ह्याच्यातला ढोबळ जन्मदर बघा. एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अर्भके. एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अर्भके. एक उदाहरण दिलेलं आहे. 2019 साली एका शहरामध्ये 3250 अर्भके जन्माला आले आहेत. त्याच वेळेत त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 इतकी होती. मग त्याचा उपयोग करून, सूत्राचा वापर करून आपण ढोबळ जन्मदर काढू शकतो. एकूण जन्माला आलेल्या अर्भकांची संख्या भागिले त्या शहराची लोकसंख्या गुणिले 1000 या सूत्राचा वापर करून ढोबळ जन्मदर काढता येतो. त्याचबरोबर ढोबळ मृत्यूदर, एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या. एका वर्षात झालेल्या मृत्यूंची संख्या भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या भागिले 1000.
अशा प्रकारे ढोबळ म्हणजे अंदाजे जन्म मृत्यू दरास ढोबळ दर असे म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे हे दर सांगताना वयोरचना विचारात घेतलेली नसते. यात लोकसंख्येतील कोणता वयोगट प्रजननशील आहे हे विचारात घेतले जात नाही. तसेच प्रत्यक्ष जन्म आणि मृत्यू दर सांगताना देशाच्या लोकसंख्येतील वयोरचना विचारात घेतली जाते. कारण जन्मदर आणि मृत्यूदर एकाच वेळी सर्व वयोगटासाठी समान नसतो. म्हणजे वयोगट जी रचना आहे 0 75च्या पुढे या वयोरचनेमध्ये जन्मदर आणि मृत्यूदर एकाच वेळी सर्व वयोगटासाठी समान नसते. तक्ता क्रमांक 1.4 मध्ये बघा 2017 सालची काही देशांची ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्यूदर दिलेला आहे. सगळ्यात जास्त जन्मदर आणि मृत्यूदर कोणत्या देशाचा आहे तर जन्मदर आहे सर्वात जास्त नायजर 46.5 आहे, परंतु मृत्यूदर 8.5च आहे. आणि सगळ्यात जास्त जन्मदर हा भारताचा आहे 18.1, परंतु मृत्यूदर 7.2 आहे. सगळ्यात जास्त मृत्यूदर हा ग्रीस देशाचा आहे 11.6. चीनचा सुद्धा मृत्यूदर कमी आहे 2017 सालचा 7.1 आहे दर 1000 पुरुषामागे. अशा प्रकारे काही भाग बघितलेला आहे आपण. यातील शेवटचा महत्त्वाचा भाग आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा भाग थोडंसं पाहूया आपण. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे 5 टप्पे आहेत. पहिला टप्पा अतिशय स्थिर. या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही अधिक असतात, त्यामुळे वाढ ही स्थिर असते. म्हणजेच जेवढे लोक जन्माला येतात तेवढेच लोक मरतात. त्यामुळं यामध्ये लोकसंख्या वाढ ही स्थिर असते. या टप्प्यामध्ये काही देशांची आर्थिक स्थिती विकसित नसते. या देशांची अर्थव्यवस्था ही शेती किंवा प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असते. त्याचबरोबर द्वितीय आणि तृतीय व्यवसायांचे प्रमाण खूपच नगण्य असते. नगण्य म्हणजे पोटावर मोजणे इतकेच असतात. शैक्षणिक संधी कमी असतात. प्रजनन दर अधिक असतो. कुटुंबे मोठी असतात, म्हणजे कुटुंब एकत्रच असतात, त्यांचा आकार संख्येने मोठा असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास कमी झालेला असतो. स्वच्छतेचा अभाव असतो. वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो. संसर्गजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव असतो या ठिकाणी. त्याचबरोबर कुपोषणामुळे सुद्धा मृत्यूदर जास्त असतो. सध्याच्या युगामध्ये या टप्प्यामध्ये जगातील कोणताही देश येत नाही, कारण जगातील सगळे देश हे या टप्प्यातून पुढे गेलेले आहेत. आता लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील दुसरा टप्पा आरंभीच्या काळात विस्तारणारा. विज्ञानाचा प्रसार आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय सोयीसुविधा वाढल्या, आरोग्यविषयक सेवांचा विस्तार झाला, त्यामुळे वेगवेगळ्या रोगराईवर आपण मात करू शकलो, म्हणून मृत्यूदरावर आळा आणू शकलो आपण आणि जन्मदर वाढला. या सर्व गोष्टींमुळे मृत्यूदरामध्ये घट होते. जन्मदर स्थिर असतो, पण त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत जाते. शेती व उद्योगधंद्यातील उत्पादन वाढते. वाहतूक व्यवस्थेत वाढ झालेली असते. लोकसंख्या नियंत्रणासाठीचे प्रयत्न सुरू होतात. अधिक लोकसंख्या असणारे विकसनशील देश सध्या या टप्प्यातून जात आहेत. या टप्प्यात सर्वाधिक वाढ होत असलेला याला आपण लोकसंख्या विस्फोट असे म्हणतो. हे माहिती आकृती 1.7 मध्ये दाखवलेली आहे. उदाहरणार्थ कांगो, बांगलादेश, नायजर व युगांडा
हे देश सध्या या टप्प्यामध्ये येतात. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा आहे नंतरच्या काळात विस्तारणारा. दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर आणखीन कमी होत जातो या टप्प्यामध्ये. तसेच जन्मदरसुद्धा कमी होतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो. पण लोकसंख्या वाढतच असते. बघा विरोधाभास कसा आहे, मृत्यूदर आणखीन कमी झालेला असतो आणि जन्मदरसुद्धा कमी झालेला असतो, परंतु थांबत नाही. म्हणून या ठिकाणी लोकसंख्या वाढतच असते. देशाच्या प्रगतीचा वेग वाढलेला असतो. लोकांचे उत्पन्न वाढलेले असतात. उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्यांचे उत्पन्न जास्त झालेले असते. गरिबी कमी होत जाते. तंत्रज्ञानाचा विस्तार आणि उपयोग वाढलेला दिसतो. द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा विस्तार झालेला असतो. शिक्षणाच्या सोयीसुविधा वाढलेल्या असतात. कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना कळते. कुटुंबाचा आकार लहान होतो. कुटुंब नियोजनाचं महत्त्व सगळ्यांना कळल्यामुळे कुटुंबाचा आकार लहान होत जातो. हे या टप्प्यामध्ये ते देश येतात जे विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्याकडे जात आहेत. उदाहरणार्थ चीन दिलेलं आहे, पण आपण इथं आपल्या भारताचा सुद्धा इथं समावेश होतो. चौथा टप्पा आहे कमी बदल दर्शविणारा. या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातील जन्मदर आणखीन कमी झालेला असल्याने राहणीमान उंचावते. जो आपलं राहणीमान आहे त्याची उंची उंचावते. आपलं राहणीमान आणखीन चांगलं होतं. देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकांचीही आर्थिक स्थिती सुधारायला सुरुवात होते. द्वितीय आणि तृतीय व्यवसायांचा वाटा या प्राथमिक क्षेत्रापेक्षा जास्त असतो. सगळीकडे सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदरही कमी झालेला असतो, कारण उच्चतम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात. पटकी, प्लेग यासारख्या संसर्गजन्य किंवा साथीच्या रोगांचा इथं नायनाट झालेला दिसून येतो. आरोग्याबद्दल लोक जागरूक झालेले आहेत. जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झालेला नसतो, पण जवळजवळ सारखाच असतो. त्यामुळे लोकसंख्या वृद्धी अत्यल्प दिसून येते. उदाहरणार्थ अमेरिकेतील संयुक्त संस्थाने हा विकसित देश या टप्प्यातून जात आहे. पाचवा टप्पा आहे ऋणात्मक वाढीचा टप्पा. या टप्प्यामध्ये जन्मदर खूप कमी होऊन मृत्यूदराशी समान होतो. लोकसंख्या वाढ अत्यल्प असते किंवा काही देशांमध्ये जन्मदर मृत्यूदरापेक्षाही कमी झालेला दिसून येतो. अशा देशांमध्ये बालकांची संख्या खूप कमी असते आणि वृद्धांची संख्या मात्र वाढलेली दिसून येते. राहणीमान उंचावलेले असते. देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती खूप बदललेली असते. तृतीय व्यवसायांचे प्रमाण इथं सर्वाधिक असतं. शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांचं प्रमाण जास्त असतं. आरोग्य, पर्यावरण आणि आनंददायी जीवनाबाबत आग्रही असतात येथील लोक. उदाहरणार्थ स्वीडन, फिनलँड इत्यादी. अशा प्रकारे आपण पहिला पाठ बघितलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी पाठ पुन्हा वाचून धड्याखालील सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. धन्यवाद.